सोहरा बँड सन्सच्या कार्यालयातनं सुपर्णा अगदी वेळेवर बाहेर पडली. खरं म्हणजे आज तिने सुट्टी घ्यावी असं डॅडी, मम्मी आणि शमानंही तिला सांगितलं होतं, पण सुपर्णानं ते अजिबात ऐकलेलं नव्हतं. पार्टी संध्याकाळी, मग दिवसभर सुट्टी घेऊन करायचं काय, असा उलट सवाल तिने शमाला केला होता. त्यावर अर्थातच शमाकडे उत्तर नव्हतं. मात्र ऑफिस सुटताच आपण तडक टॅक्सी करून शमाच्या फ्लॅटवर येऊ असं तिने सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे ऑफिस सुटताच ती बाहेर पडली होती. सुपर्णा रस्त्यावर येताच पुन्हा तिला तीच जाणीव प्रकर्षानं झाली. कोणीतरी आपल्या हालचाली टिपतंय, कोणाची तरी नजर आपला पाठलाग करतीये. सुपर्णा मनातनं अस्वस्थ झाली होती आणि तितकाच तिला त्या नजरेचा संतापही येत होता. तो जो कोणी नजरेवाला होता तो आपल्या समोर यायला का भीतोय? नुसतं लांबून आपल्याला न्याहाळण्यात त्याला कसलं समाधान वाटतंय? 4-5 पावलं टाकल्यावर ती मध्येच थपकत होती. इकडे तिकडे शोधक नजरेनं बघत होती. पण आपल्याला बघणाऱ्या त्या नजरेचा मालक तिला दिसत नव्हता. तिच्या मनावरचं दडपण त्यामुळे अधिकच वाढत होतं. झपाट्यानं चालत ती टॅक्सी स्टँड जवळ आली. सुपर्णा जेव्हा अशी उत्तेजित व्हायची तेव्हा हातातल्या काठीचा उपयोग न करता ती चालायची. आत्ताही ती अशीच उत्तेजित झालेली होती. काठीचा उपयोग न करता भरभर चालत होती ती. असं चालताना नकळत तिला आपल्या पायाचाही विसर पडायचा आणि अशा वेळी तिचं लंगडेपणही चटकन कोणाच्या लक्षात यायचं नाही. टॅक्सीमध्ये बसताच तिच्या मनावरचं दडपण नाहीसं झालं. ती पुन्हा नॉर्मल झाली. ड्रायव्हरला शमाच्या फ्लॅटचा पत्ता सांगून ती आरामात सीटवर डोकं टेकून बसली. शमाच्या फ्लॅटवरती पोहोचली तेव्हा सगळेजण तिची वाट बघत होते. वेळ जाण्यासाठी शमानं सगळ्यांच्या हातात सरबताचे ग्लास दिले होते. एक एक घुटका घेत सगळेजण अवांतर गप्पा मारत होते. रेकॉर्ड प्लेअरवर एका गाजलेल्या जुन्या हिंदी चित्रपटातल्या गाण्याची ट्यून वाजत होती. सगळा हॉल त्या मधुर संगीतानं भरून गेलेला होता. शमा हॉलमध्ये मोठ्या उत्साहात फिरत होती. शमानं गुडघ्यापर्यंत येणारा चुणीदार स्कर्ट घातला होता, त्यावर टॉप घातला होता. आपले खांद्यापर्यंत बॉब केलेले केस तिने मोकळे सोडले होते. त्या वेशात ती विलक्षण सुंदर दिसत होती. सुपर्णाप्रमाणेच तीही सुंदर होती. पण सुपर्णाची राहणी साधी होती आणि त्याउलट शमाला फॅशनचा भारी शौक. सुपर्णा एक क्षण दारात थबकली. तिची नजर शमाच्या सुडौल पायांवर स्थिरावली होती. गोऱ्यापान भरलेल्या पेंढऱ्या आणि स्वच्छ नाजूक पाय बघून नकळतच ती मनातनं काहीशी विषण्ण झाली. एक क्षण तर तिला वाटलं असंच मागच्या मागे फिरावं, सरळ घरी निघून जावं. कदाचित तसं तिने केलंही असतं, पण त्याचवेळी शमाची नजर तिच्यावर पडली. धावत ती सुपर्णाजवळ आली आणि हाय सुपी असं म्हणत तिने तिला मिठीच मारली. सगळेजण उठून उभे राहिले. सुपर्णाला कमालीचं अवघडल्यासारखं झालं होतं. सुपर्णाचा हात धरून तिला हॉलच्या मध्यभागी आणत शमा जोरात ओरडली, हॅपी बर्थडे टू यू. लगेच सगळ्यांनी शमाचे शब्द उचलत त्याचा पुनरुच्चार केला. शमानं सुपीच्या हातात सुरी दिली. तिला केक ठेवलेल्या टेबलाजवळ आणून उभी केली. चल लवकर केक काप, सगळेजण केव्हापासून तुझी वाट बघतायत ग, शमा म्हणाली आणि क्षणापूर्वी शमाचे देखणे पाय बघून मनातनं विषण्ण झालेली सुपर्णा पुन्हा मूडमध्ये आली. हातातल्या सुरीने तिने समोरच्या चांदण्याच्या आकाराच्या केकचे तसेच छोट्या छोट्या आकाराच्या चांदण्यांसारखे तुकडे केले. तिचं ते कौशल्य बघून सगळेजण क्षणभर अवाक झाले. मग पुन्हा एकदा कोरसमध्ये हॅपी बर्थडेचा जयघोष झाला. शमानं एक तुकडा उचलून सुपर्णाच्या तोंडात घातला. टाळ्यांचा कडकडाट झाला. डॅडींनी आणि मम्मीनी पुढे होऊन सुपर्णाच्या कपाळाचं चुंबन घेतलं. शमानं केकचे तुकडे एका एका प्लेटमध्ये भरून सगळ्यांच्या हातात दिले. सुपर्णाच्या हातात डाळिंबाच्या रसाचा ग्लास दिला. घे सुपी, फॉर युअर हेल्थ
शमा म्हणाली. सुपर्णा डाळिंबाच्या रसाचा ग्लास तोंडाला लावत असताना रमाकांत कुणाचं तरी नाव घेऊन जोरात ओरडला. सगळ्यांच्या नजरा फ्लॅटच्या दाराकडे वळल्या. रमाकांत एका सूट बूट घातलेल्या रुबाबदार व्यक्तिमत्वाच्या माणसाबरोबर हस्तांदोलन करत होता. त्या व्यक्तीचं वय 50च्या पुढे असावं, पण चेहऱ्यावर अजूनही तजेला होता. चेहरा आकर्षक होता. डोळे चमकदार होते. मेहंदीनं रंगवलेले केस उलटे फिरवले होते. हातात सोन्याचा पट्टा असलेलं घड्याळ होतं. त्या व्यक्तीच्या बरोबर आणखीन एक तरुण होता. तो साधारण 30चा असावा. त्याचाही चेहरा आकर्षक होता, पण त्याचा एकंदर अवतार बघता तो कमालीचा बेपर्वा वृत्तीचा तरी असावा किंवा मग काहीसा अजागळ तरी असावा. त्याच्या अंगावर घिसलेली जीन पॅन्ट होती. वरती काहीसा डगला वाटणारा शर्ट होता. शर्टाच्या बाह्या त्यांनी दुमडल्या होत्या, पण त्यात सारखेपणा नव्हता. कशा तरी घाईगडबडीत दुमडल्यासारख्या वाटत होत्या त्या. केस व्यवस्थित चापून चुपून बसवायचे असतात याचा त्याला गंध नसावा. डोळे स्वप्नाळू वाटत होते, पण त्यात एक खोल उदासवाणा भाव भरून राहिल्यासारखा वाटत होता. तेवढ्यातल्या तेवढ्यात सुपर्णानं त्या दोघांचं निरीक्षण केलं होतं. विशेषतः त्या तरुणाच्या चेहऱ्यावरचा बेफिकीरपणा आणि डोळ्यातले उदास भाव नकळत तिच्या मनात खोलवर ठसले होते. तिच्या संवेदनाशील मनानं त्याची दखल घेतली होती. रमाकांतनं त्या दोघांचा परिचय अन्य उपस्थित लोकांशी करून दिला. शमा त्यांना आणि ते दोघं शमाला ओळखत असावेत, कारण रमाकांतप्रमाणे शमानंही त्या दोघांचं हसून स्वागत केलं होतं. रमाकांत शेवटी त्या दोघांना घेऊन सुपर्णाजवळ आला. दाऊसाहेब, सुटाबुटातल्या त्या 50च्या व्यक्तीला उद्देशून रमाकांत म्हणाला. दाऊसाहेब, आपण ज्यांची स्तुती करत होतात त्या या मिस सुपर्णा सेन, आणि सुपर्णा हे आहेत मिस्टर दाऊद खान. दाऊद खाननं अगदी नम्रपणे हात जोडून सुपर्णाला नमस्कार केला. सुपर्णानंही हातातल्या ग्लास सकट त्यांना प्रतिनमस्कार केला. मग रमाकांत त्या तरुणाकडे वळला. सुपर्णाशी त्याचा परिचय करून देत म्हणाला, हे मोठे आर्टिस्ट आहेत बरं का सुपर्णा. चित्रकार सगुण दाऊद खान यांच्या चित्राची मोठी स्तुती करत असतात. नमस्कार, सुपर्णा म्हणाली. सगुणनं हात वगैरे जोडायचे कष्ट नाही घेतले. नुसत्या मानेनं त्याने तिच्या नमस्काराचा स्वीकार केला, काहीशा बेफिकीरपणे. रमाकांत दाऊदला घेऊन कोपऱ्यातल्या एका टेबलाजवळ गेला. सगुण मात्र सुपर्णाच्या जवळच उभा राहिला. शमा सरबतचे ग्लास एका ट्रेमध्ये घेऊन त्यांच्या जवळ आली, तसे सगुणनं ट्रेमधनं झटकन 2 ग्लास उचलले. सुपर्णाच्या सन्मुख उभं राहत त्यांनी एक ग्लास तिच्या पुढे धरला. घ्या. नो थँक्स, मी आत्ताच घेतलंय, तुम्ही घ्या, सुपर्णा म्हणाली. नाही, हे काही खरं नाही, पण ठीक आहे, आता तुम्ही म्हणता तर दोन्ही ग्लास मीच रिकामे करतो. असं म्हणत खरोखर सगुणनं दोन्ही ग्लास एका दमात रिकामे करून टाकले. सुपर्णा मनातनं काहीशा आश्चर्यानं त्याच्या त्या असभ्य वर्तणुकीकडे बघत राहिले. ग्रुप पाडून सगळेजण आता गप्पा मारण्यात मग्न झाले. शमानं रेकॉर्ड प्लेअरवर आता दुसरी रेकॉर्ड चढवली होती. व्हॉल्यूम किंचित मोठा केला होता. मिस सुपर्णा, सगुणनं सुपर्णाचं लक्ष आपल्याकडे वेधत म्हटलं, तुम्ही एकाच जागी बैठक मारून का बसलात? नुसतं एवढं बोलून तो थांबला नाही, तर अगदी तिच्या लक्षात येईल इतपत तिच्या उजव्या पायाकडे निरखून बघत राहिला. म्हणजे याला त्याची कल्पना आहे तर. आणि तरीही हा असं विचारतोय, मुद्दामून, जाणून बुजून. सुपर्णानं त्याच्या प्रश्नाला काहीही उत्तर दिलं नाही. तुम्ही लंगड्या आहात म्हणून का? सगुण तिच्याकडे बघत बेधडकपणे म्हणाला. सगुणच्या त्या स्पष्ट बोलण्यानं सुपर्णाच्या कानात जणू काही कोणीतरी वितळलेलं शिसं ओतल्यासारखं वाटलं तिला. एवढ्या स्पष्ट शब्दात आजवर कोणीच तिच्याशी बोललं नव्हतं. तिला लंगडी वगैरे कोणी म्हटलं नव्हतं. काही जण तिच्या पायाबद्दल बोलायचे, पण किती सभ्यपणे. शब्दात सहानुभूती होतं, आणि हा
मान वर करून तिने सगुणकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर तिला कसलेच भाव दिसले नाहीत. आपण तिच्या भावना वगैरे दुखावल्याचं त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं. चेहऱ्यावर तोच बेफिकीरपणाचा भाव. सुपर्णानं त्याच्या बोलण्यावर कसलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. तसा पुन्हा सगुणच म्हणाला, अहो तुम्ही लंगडे आहात म्हणून काय झालं? इतर बाबतीत तुमचं सौंदर्य लाख जणीत उठून दिसणार आहे. हो, तुमचे हे पिंगट सोनेरी केस, तुमचे हे भावस्पर्शी डोळे, अहो किती सुंदर आहेत. असं सौंदर्य मी आजपर्यंत कुठेही बघितलेलं नाही. नाही, मी तुमची उगाच स्तुती करतोय असं समजू नका बरं का. अहो मी काही रोड साईड रोमिओ नाही, चित्रकार आहे मी. सौंदर्याचं आणि माझं अगदी जवळचं नातं आहे. हां, तुमचं चित्र रेखाटणं मला नक्की आवडेल बरं का. काय बोलणार सुपर्णा? ती तशीच मूक बसून राहिली. मनातून ती काहीशी अस्वस्थ झाली होती. गेल्या 3-4 दिवसांपासून होणारी जाणीव पुन्हा तिला तीव्रतेनं व्हायला लागली होती. कुणीतरी आपल्याकडे बघतंय, सतत आपलं निरीक्षण करतंय. पण कोण? तिने सगुणकडे पाहिलं. त्याच्या नजरेला नजर दिली. नाही, आपल्याला न्याहाळणारी नजर याची नाही. या पार्टीत असा कोणीतरी आहे जो सतत आपल्याकडे बघतोय. पण कोण? कोण आपल्यावर असं सतत दडपण आणतोय? मिस सुपर्णा, सगुण आता उत्साहानं बोलत होता. हां, पहिल्यांदाच सुपर्णा हुंकारली. तो बोलतोय आणि आपण गप्प राहतोय हे चांगलं दिसणार नाही केवळ त्याच हेतूनं. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय सुपर्णा की तुम्ही मला दिलफेक रोड साईड रोमिओ समजू नका. आणि मी तुमची चेष्टा करतोय असंही समजू नका. तुम्ही मला अतिशय आवडलेले आहात, सौंदर्याचा एक अप्रतिम नमुना म्हणून. त्याच्या त्या स्पष्ट बोलण्यावर पुन्हा एकदा सुपर्णा अवाक झाली. त्याच्या बोलण्यावर नेमकं आपण काय बोलावं तेच तिला कळत नव्हतं. सगुण पुढे आणखीन काही बोलणार होता, पण त्याचवेळी शमा सगळ्यांना उद्देशून म्हणाली, लेडीज अँड जेंटलमॅन, डिनर तयार आहे. आपण सगळे जेवणाच्या टेबलाजवळ या. एकाला एक जोडून 3 टेबलं मांडण्यात आली होती. सगळेजण टेबलाभोवती असलेल्या खुर्च्यांवर बसले. शमानं केलेल्या व्यवस्थेवर डॅडी मम्मी खुश दिसत होते. सुवर्णाही प्रसन्न होती, पण हा सगुण तिला आता बोर करायला लागला होता. त्याचा स्पष्टवक्तेपणा पचवणं तिला काहीसं जड जात होतं. जेवणाच्या टेबलवरही तो तिच्या शेजारी बसला. चित्रकला आणि आर्टवर तो तिच्याशी बोलत होता. सुपर्णा पहिल्यांदा नुसतीच हां हूं करत होती, पण हळूहळू तिलाही त्याच्या बोलण्यात रस वाटायला लागला. काहीशी मोकळी होत ती आता त्याच्याशी बोलायला लागली. आपण फक्त पोर्ट्रेटच बनवता तर तुमची ही चित्र विकली जातात का हो? हां, म्हणजे आजवर 1-2 विकली गेली आहेत. सगुणनं उत्तर दिलं, पण त्याच्या आवाजात म्हणावा तेवढा उत्साह नव्हता. काहीशी निराशाच होती. बरं, पेंटिंगच्या व्यतिरिक्त आपण आणखीन काय करता? माझ्या म्हणण्याचा अर्थ काही नोकरी वगैरे? नाही, मी कलाकार आहे. ती नोकरी वगैरे करायची वेळ अजून आली नाही. हां, पण कलेच्या माध्यमातून आवश्यक तेवढी प्राप्ती झाली नाही, तर मी काहीतरी दुसरं करीन, म्हणजे अगदी काहीही. हां. तसं मरण्यापूर्वी आंटीनं माझ्यासाठी थोडी बहुत रक्कम मागे ठेवली आहे. दर महिन्याला त्या रकमेतनं थोडेफार पैसे मिळतात. जातो महिना आरामात. आय सी. तुमच्या आंटीनी तुमच्यासाठी भरपूर इस्टेट मागे ठेवली आहे का? सुपर्णानं केवळ जिज्ञासेपोटी विचारलं. जेव बास, काही महिन्यात आम्ही एकदम कंगाल होऊन जाऊ. सगुण कसानुसा हसत म्हणाला. मग तो विषय टाळण्यासाठी म्हणाला, जाऊ द्या ना, पुढचं पुढे बघता येईल. मग मला सांगा, तुमचा पाय कशामुळे असा झाला? एवढ्या देखण्या सौंदर्याला हे असं गालबोट कसं काय लागलं? पुन्हा एकदा सुपर्णाचं डोकं सुन्न झालं.
सगळ्या शरीरातलं रक्त मेंदूत जमा झाल्यासारखं वाटलं. तिच्या शरीराला सूक्ष्म कंप सुटला आणि पुन्हा एकदा तीच जाणीव तिला प्रकर्षानं झाली. कोणाची तरी नजर आपल्यावर खेळली आहे. एखाद्या बारीक टाचणीसारखी आपल्याला टोचतीये. तिच्या कपाळावर घाम जमा झाला होता. मनावर कसलं तरी अनामिक दडपण येऊ बघत होतं. मिस सुपर्णा, तुमचा पाय पोलिओमुळे तो बेकार झालाय. मिस्टर सगुण, मला सांगा, आपण माझ्या पायात एवढा इंटरेस्ट का घेताय? सुपर्णानं त्याला विचारलं. तिला आता सगुणचा संताप यायला लागला होता. हा माणूस पुन्हा पुन्हा आपल्या पायाबद्दल इतक्या असभ्यपणे का विचारतोय? पण तिचा संताप सगुणच्या गावीही नव्हता. सुपर्णाच्या बोलण्यावर तो काहीतरी बोलणार, त्याच वेळी क्षमा उभी राहिली आणि म्हणाली, सुपी डिअर, तुझ्या बर्थडे निमित्त माझ्याकडनं ही छोटीशी भेट. क्षमानं एक सुंदर बॉक्स सुपर्णाच्या हातात दिला. बॉक्स चांगला जड वाटत होता. लाल कागदात लपेटून त्यावर फीत बांधली होती. त्यात एक छोटंसं कार्ड खोचलेलं होतं. डिअर सुपीस, क्षमाकडून, एवढाच मजकूर होता कार्डावर. सगुणच्या बोलण्यानं आणि त्या अनामिक नजरेनं अवघडलेलं सुपर्णाचं शरीर मोकळं झालं. थोड्या वेळापूर्वीची आपली अवस्था ती विसरली. मोठ्या उत्सुकतेने तिने बॉक्सवरचं रॅपर काढलं. बॉक्स उघडून आतली वस्तू बाहेर काढली आणि तिचा चेहरा एकदम आनंदानं उजळून निघाला. 11व्या शतकातली नृत्याची पोज घेतलेली ती एक धातूची सुंदर मूर्ती होती. मूर्तीच्या चेहऱ्यावरची भावमुद्रा आणि शरीराची रेखीवता अप्रतिम अशी होती. ओ क्षमा, यू आर वंडरफुल. ही अस्सल मूर्ती आहे. कोणाही संग्रहकर्त्याकडे ही मूर्ती असणं अभिमानाची गोष्ट आहे अगं. हाऊ वंडरफुल. सुपर्णा प्रसन्नपणे स्वतःशीच बोलल्याप्रमाणे म्हणाली. प्राचीन वस्तूची आवड हा सुपर्णाचा मर्मबिंदू होता, याची क्षमालाच नाही तर डॅडी मम्मींनाही कल्पना होती. मूर्तीच्या खरेपणाबद्दल तोवर क्षमाही काहीशी साशंक होती. मूर्ती हातात घेतात सुपर्णानं ती नकली आहे असं म्हटलं असतं तर सगळंच मुसळकेरात. पण सुपर्णानं आता मूर्तीच्या खरेपणाबद्दल खात्री देताच सगळ्यात जास्त आनंद क्षमाला झाला. सुपर्णाला आपण योग्य भेट दिल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर पसरलं. कुठे मिळाली तुला ही मूर्ती क्षमा? सुपर्णानं खऱ्याखुऱ्या जिज्ञासेनं विचारलं. ते नाही विचारायचा, ते माझं आणि रमाकांतचं सिक्रेट आहे, क्षमा म्हणाली. प्लीज क्षमा, सांग ना, कुठे मिळाली ही मूर्ती? सुपर्णानं आग्रही स्वरात विचारलं. ओके, सांगते. आज तुझा कुठलाही शब्द मोडायचा नाही म्हणून. अगं, ही मूर्ती मी मिस्टर दाऊद खान साहेबांच्या दुकानातनं खरेदी केली आहे. क्षमा दाऊद खानकडे बोट दाखवत म्हणाली. हो दाऊदसाहेब, दाऊदसाहेब, एखाद्या दिवशी मी आपल्या दुकानाला अवश्य भेट देईन. अरे केव्हा या, केव्हा या, मी आपलं स्वागत करेन मिस सुपर्णा. दाऊद आपलं व्यावसायिक स्मित चेहऱ्यावर पसरवत म्हणाला. सगुणनं सुपर्णाच्या हातातली मूर्ती आपल्या हातात घेतली. तिचं बारकाईनं निरीक्षण केल्यासारखं करत म्हणाला, वंडरफुल. मूर्ती खरोखर सुंदर आहे. नृत्यासाठी उचललेले हिचे पाय किती सुंदर आहेत नाही का मिस सुपर्णा? सगुणच्या त्या बोलण्यावर सुपर्णा पुन्हा एकदा आक्रसल्यासारखी झाली. हा माणूस जाणून बुजून आपल्या जखमेवर मीठ चोळतोय का काय? आणि तसं करण्यात याचा हेतू काय? यात याला कसला तरी आसुरी आनंद मिळत असावा. काही लोकांची दुसऱ्याच्या व्यंगावर बोट ठेवण्याची जन्मजात प्रवृत्तीच असते. हा माणूसही त्यातलाच असावा. म्हणूनच पुन्हा पुन्हा. जेवण झाल्यावर सुपर्णानं मूर्ती आपल्या शोल्डर बॅगमध्ये काळजीपूर्वक ठेवली. सोफ्यावर येऊन बसली. त्याचवेळी हातात कॉफीचा प्याला घेऊन सगुणही तिच्या जवळ आला. तिच्या शेजारी बसला. मला आपली कंपनी फार आवडली बरं का मिस सुपर्णा. रविवारी आपण माझ्याबरोबर पिक्चरला याल? कसलीही प्रस्तावना न करता सगुणनं डायरेक्ट विचारलं. सॉरी मिस्टर सगुण, मला पिक्चरची फारशी आवड नाही.
आणि अनोळखी माणसाबरोबर मी झटकन मिक्सअपही होऊ शकत नाही. सुपर्णा त्याला म्हणाली. प्रत्येक माणूस पहिल्यांदा अनोळखीच असतो सुपर्णा. त्याचं मैत्रीत रूपांतर होण्यासाठी सतत संपर्कात येणं आवश्यक असतं. आता तुम्हाला पिक्चरची आवड नसेल तर आपण कुठेतरी फिरायला जाऊ. तुम्ही आधुनिक विचारसरणीच्या आहात आणि तुमचं एकटेपण मला जाणवलंय. सगुण साहेब, सहानुभूतीची आणि उपकाराची आवश्यकता नाही मला. या असल्या गोष्टींबद्दल मला प्रचंड चीड आहे. आणि शिवाय रविवारी मला वेळ नाहीये. सुपर्णा एकदम तोडून टाकल्यासारखं म्हणाली. पण सगुण महाशय फार चिकट दिसत होते. किंवा मग त्यांच्या शब्दकोशात मान अपमान हे शब्दच नसावेत. सुपर्णाच्या बोलण्यावरही त्याचा चेहरा शांत राहिला. तो म्हणाला, मग ठीक आहे, रविवारी नाही तर इतर कुठल्या तरी दिवशी मी तुम्हाला फोन करीन. मला तुमच्या घरचा फोन नंबर माहिती आहे. अच्छा, निघतो मी. आणि सुपर्णाला काही बोलायची संधी न देता तो उठला. हातातला रिकामा प्याला त्याने टिपॉयवर ठेवला. तो बाहेर पडला. सुपर्णा काहीशी आश्चर्यानं तो गेला त्या दिशेकडे बघतच राहिली. नाही म्हटलं तरी सगुणविषयी तिच्या मनात काहीसं कुतूहल मात्र नक्कीच निर्माण झालेलं होतं. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य सरांच्या कठपुतळी या कादंबरीचा दुसरा भाग. तिसरा भाग उद्या. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब करू शकला नसाल तर आत्ता वरती उजव्या हाताला माझा जो फोटो दिसतोय त्या फोटोवर क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा उद्या तिसऱ्या भागासह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.